मी शीतल विकास लोखंडे. Recently I got placed in defense equipment manufacturing industry. I want to say something about my journey. मी 2015 साली माझा डिप्लोमा झाला इन कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज. त्याच्यानंतर मी टाटामध्ये प्लेस झाले. मी 3 वर्ष टाटामध्ये ॲज अ प्रोडक्शन इंजिनियर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर 2020 मध्ये जेव्हा पंचची जेव्हा ट्रायल चालू होती त्यावेळेस मी प्रोडक्ट डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये होते. तिथं मला डिझाईनच्या कन्सेप्ट कळाल्या. म्हणजे ते प्रोडक्ट तयार कसं केलं जातं, त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग कशी केली जाते, त्याच्यावर किती ट्रायल घेतले जातात, मग ते मार्केटमध्ये ते प्रोडक्ट लॉन्च केलं जातं. सो तेव्हा मला डिझाईनची क्युरियोसिटी तयार झाली की मला नाही का असं डिझाईनमध्ये मला माझं करिअर करायचं आहे. सो मग 2022ला मी रिझाईन केलं आणि मला असं माहीत नव्हतं की डिझाईनच्या कन्सेप्ट ह्या ॲक्च्युली वेगळ्या आहेत आणि कॅडच्या कन्सेप्ट वेगळ्या आहेत. मी एका इन्स्टिट्यूटमध्ये सॉफ्टवेअर कोर्सेस ॲटोकॅड, कटिया आणि युजेनिक्स ह्या कोर्सेससाठी ॲडमिशन घेतलं. मग तिथं मी फक्त एक ॲज अ डिझाईन इंजिनियर नाही तर मी एक सॉफ्टवेअर फक्त कॅड इंजिनियर म्हणून जे काम असतं ते शिकले. फक्त मला कॅडचं सॉफ्टवेअर चालवायला येत होतं हे असं शिकले. त्याच्यानंतर मी तिथं असतानाच एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून. तिथं मला सरांनी, ती कंपनी MNC कंपनी होती आणि ते बाहेरचे क्लायंट असायचे त्यांचे UK, जर्मनीचे वगैरे. त्याच्यामुळे मग त्यांनी मला खूप डीपमध्ये विचारलं डिझाईनचे कन्सेप्ट, डिझाईनचे कॅल्क्युलेशन आणि अक्षरशः मला त्यामधलं काही प्रश्नाचं उत्तर आलं नाही. मला फक्त कॅड मॉडेल काढता आलं, म्हणजे ते पण जे आहे तसं बघून काढता आलं. मी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा माझं इनपुट काही दिलं नाही. आणि ज्यावेळेस मला त्यांनी ज्या डिझाईनच्या कन्सेप्ट विचारल्या मला काही सांगता आलं नाही. अक्षरशः म्हणजे मला इतकं वाईट वाटलं की आपण म्हणजे ॲज अ डिझाईन इंजिनियर जे पोस्टसाठी मी गेले होते पण त्यामधलं मला काहीच येत नाही. हे जेव्हा मला रिअलाईज झालं खूप वाईट वाटलं मला. मग त्यावेळेस मी ठरवलं की मला आता BTech कम्प्लीट करायचंय. म्हणजे ॲटलिस्ट मला म्हणजे कुठून तरी मार्ग कळेल की मला काय जे मला ॲज अ डिझाईन इंजिनियर बनायचे त्यासाठी मला कुठेतरी काहीतरी पावलं उचलायला लागतील. याच्यासाठी मग मी बीटेकला ॲडमिशन घेतलं. बीटेक करत जे सॉफ्टवेअर कोर्सेस झाले होते माझे त्याच्या बेसिसवर मी एका कंपनीत ॲज अ ट्रेनिंग इंजिनियर म्हणून जॉईन झाले. मग तिथं मला सॉफ्टवेअर येत असल्यामुळे त्यांनी तिथं छोटी कंपनी होती तर त्यांनी मला डिझाईन इंजिनियरची पोझिशन दिली. मी फक्त जे मॉडेल होते ते काढायचे आणि एवढंच. म्हणजे त्यामध्ये माझं जे मी इनपुट देत होते तिथं मला आउटपुट काहीच भेटत नव्हतं. माझ्या स्किल्स एनहान्स होत नव्हत्या. मला म्हणजे जे ॲक्च्युअल डिझाईन काय असतं हे मला तेव्हापर्यंत कळलं नव्हतं ॲक्च्युअल डिझाईन काय असतं. त्याच्यानंतर माझा एक फ्रेंड आहे टेक्नॉलॉजीचा एक कोर्स करतोय डिझाईन थिंकिंग म्हणून. मग मी असंच माझ्या हजबंडला बोलता म्हटलं की असा एक कोर्स आहे आणि असं माझ्या एका फ्रेंडने तो कोर्स केलेला आहे. मग त्यावेळेस त्यांनी मग कॅडिंग फील्डबद्दल सर्च केलं. मग ते मला त्या दिवशी घेऊन आले की म्हणजे एक 6 महिन्यापूर्वी ते कॅडिंग फील्डमध्ये घेऊन आले. आणि जेव्हा मी सरांशी बोलले तेव्हा मला असं वाटलं की नाही हे म्हणजे जे दुसरे इन्स्टिट्यूट जसं सांगतात ते तसंच काहीतरी असेल की नाही का म्हणजे ॲडमिशनसाठी वगैरे असं. पण जेव्हा मी फी भरली, मी एक पहिलं लेक्चर केलं त्यावेळेस मला जे जाणीव झाली की नाही जे इतके दिवस आपण शोधत होतो ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून आपल्यामध्ये ज्या क्वालिटी पाहिजे त्या क्वालिटी जे शोधत होतो की कोणी आपल्याला सांगत नाही. जेव्हा आपण एखाद्याला विचारायला जातो तेव्हा कोणी आपल्याला सांगत नाही की तुला हे आलं पाहिजे ते आलं पाहिजे नाही. पण ज्यावेळेस मी तो एकच जे लेक्चर केलं त्याच्यामध्ये मला रिअलाइज झालं जे आता इतक्या दिवस आपण शोधत होतो ॲज अ डिझाईन इंजिनियर ते मला त्या क्षणाला सापडलं. मी त्याच दिवशी माझ्या कंपनीमध्ये रिझाईन टाकलं आणि मी कॅडिंग फील्ड टेक्नॉलॉजीला जॉईन झाले. आणि तेव्हाचा दिवस आणि आजचा दिवस मी आतापर्यंत त्या गोष्टीसाठी खूप ब्लेस्ड आहे की मी कॅडिंग फील्ड टेक्नॉलॉजी जॉईन केली. इथं मला जे बेसिक कन्सेप्ट आहे ड्रॉइंग झाले, ड्रॉइंगमध्ये फर्स्ट अँगल, थर्ड अँगल मेथड इथून जे कन्सेप्ट क्लिअर नव्हते तिथून माझी सुरुवात झाली. पण डिझाईन कॅल्क्युलेशनमध्ये शाफ्ट, बेल्ट, पुलीज, आपले गिअर्स हे का सिलेक्शन केलं जातं, हे मटेरियल का वापरलं जातं, याच्यामुळे प्रोडक्टवर काय परिणाम होतो, त्याच्यावर काय
FEA काय आहे, हे PDM काय आहे, हे सगळ्या गोष्टी मला इथं आल्यावर समजल्या. आणि आय विल नॉट रिग्रेट सिंगल मिनिट दॅट की आय जॉईन इन कॅरियर फील्ड टेक्नॉलॉजी. आणि या सगळ्या गोष्टी कळल्यामुळे म्हणजे एक असतं ना की तो एक काळ होता, आय एम 30 years old. सो तो एक काळ होता की आपण लहानपणी एक असे टीचर्स असायचे की आपल्याला ओरडून स्ट्रिक्ट राहून सगळं करून घ्यायचे, आणि ते इथं भेटतं आल्यावर मीन्स हे असं नाही की मी प्लेस झाले म्हणून मी असे बोलते, बट हे असं आहे की त्यांनी मला आत्मलिंग सरांनी मला हे एक मी स्टँड घेऊ शकते, माझ्या ती ॲबिलिटी निर्माण केली की मी ही कंपनी नाही तर मी दुसऱ्या कंपनीत पण जाऊन मी ते करू शकते. ती एक कला निर्माण केली की ऍटलीस्ट आय कॅन डिफीट माय सेल्फ, की आता मला कोणी म्हणू शकत नाही की तू डिझाईन इंजिनियर नाही, तू फक्त कॅड इंजिनियर आहे. म्हणून एक सब्जेक्ट आहे, तो एक सर्टिफाईड कोर्स आहे, त्याच्याबद्दल माहिती नव्हती मला. ते इथं आल्यावर मला त्याचे ॲडव्हान्स कन्सेप्ट सगळ्या समजल्या. जे टॉपिक आहेत डिझाईन कॅल्क्युलेशनचे, गिअर बॉक्स, शार्प डिझाईन, SFD, BMD, CG आणि MI, हे सगळे टॉपिक खूप बेसिक पासून शिकवले जातात, जे आपल्याला BTech डिप्लोमामध्ये खूप बेसिक कन्सेप्टवर सांगितले जातात. पण त्याबद्दल डीप नॉलेज माहित नसतं. माहिती सगळ्यांना असतं, पण त्यामध्ये नेमकं काय हे माहित नसतं. सो मग इथं आल्या होत्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. ज्यावेळेस मी जॉईन केलं तेव्हापासून आमची सुरुवात झाली ड्रॉइंग पासून. बेसिक कन्सेप्ट मला आयसोमेट्रिक बिलकुल इमॅजिन होत नव्हतं, बिलकुल म्हणजे कसलंच इमॅजिन होतं ना. टॉप व्ह्यू कसा असतो, साईड व्ह्यू कसा असतो, फ्रंट व्ह्यू कसा असतो, कसंही इमॅजिन होत नव्हतं. पण ते स्टार्टिंग फ्रॉम दिस आणि तिथून सुरुवात झालेली आमची. त्याच्यानंतर मग मटेरियल सिलेक्शन झालं, टाइप्स ऑफ कपलिंग, बेरिंग, जे गिअर सिलेक्शन झालं, गिअर बॉक्स सिलेक्शन, मोटर सिलेक्शन, देन आपण ह्याचं PDM बोलतो, प्रोडक्ट डेटा मॅनेजमेंट, त्याचा सर्टिफाईड कोर्स आहे कॅड फील्ड टेक्नॉलॉजीमध्ये. ते काय इम्प्लिमेंट केले जातं, ह्या सगळ्या ज्या कंपनीमध्ये ऍक्च्युअल चालू आहेत ह्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवत नाही. बट इथं ते एन्व्हायरमेंट तयार केलं जातं, त्याच्यामुळे आपली वी नो दॅट की जे उद्या जाऊन आपल्याला करायचंय ते आपल्याला अगोदरच माहिती असेल तर त्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करता येतात स्वतःमध्ये. सो मग इथं मला सॉलिडवर्क्स PDMचा सर्टिफाईड कोर्स आहे, तो कम्प्लीट करता आला. GD&T अँड टॉलरन्स, जे मला पूर्वी माहीत नव्हतं. वी नो ऑल द की GD&T हे किती महत्वाचं आहे ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून, पण हे आपल्याला आपल्या BTechच्या सिलेबसमध्ये पण नाहीये. पण इथं आल्यावर मला GD&T अँड टॉलरन्स बद्दल बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले. असं इतकं ऍडव्हान्स मध्ये सरांनी शिकवलं की आता GD&T आणि टॉलरन्स बद्दल मला सर्व काही डीप मध्ये माहित आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये आता असं आहे की तुम्ही कॅड फील्ड जॉईन केली म्हणजे तुम्ही प्लेस झाला, पण इट्स नॉट अबाउट प्लेसमेंट, इट्स ऑल अबाउट युअर नॉलेज, युअर डिसिजन्स, युअर कॅपॅसिटी, युअर कॅपॅबिलिटी. आज जरी मी प्लेस झाले तरी एक गोष्ट की फक्त प्लेसमेंट नाहीये, पण इट्स ऑल अबाउट नॉलेज. जे नॉलेज मला इथं भेटले ते मला कुठेही भेटलं नसतं. आणि मी 2 कोर्सेस करून आलीये, म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळत असेल की जी तळमळ सरांची शिकवण्याची आहे ती कुठेच इथं भेटणार नाही. राईट नाव पुण्यात तर कुठेच भेटणार नाही. सो आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. अँड तुम्ही कॅड फील्ड जॉईन करा, यू विल नेव्हर रिग्रेट फॉर दॅट. थँक्यू सो मच.